थँक्यू रमेशजी शिंदे साहेब. तर उपस्थित लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आदरांजली चषकामध्ये स्वागत करतोय. काय चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ नका करू. थँक्यू. तर उमेशजी साखरे यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. सहर्ष स्वागत. चला आपण क्षेत्ररक्षण लाभा आणि पंच आपण मैदानामध्ये जा. निरंजन सावंत सर आणि मुंडा पठाण सर. कारण जवळजवळ 3:45 वाजतात आणि अद्याप पहिल्या फेरीतील शेवटचा सामना बाकी आहे. त्यामुळे आता विचार करा की आपल्याकडे वेळ किती उरलाय आणि अद्याप याच्यानंतर 3 सामने खेळवायचे आहेत. तर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं समर्थ बदलापूर गाव संघाने 61 धाबा कुठल्या आणि 62 धाब्याचं लक्ष ठेवलं ते आदेश 11 सिरगाव टीम समोर. चला सलामीची जोडी. सामना 4 षटकांचा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. अतिशय चांगला सामना मगाशी आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या 62 धाबांचं लक्ष पार केलं आणि हे मात्र पहिल्या फेरीतील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. 4 ओव्हरचा मॅच असेल हे लक्षात ठेवा. एकीकडे असेल तो विकास सीसी मानकिवली आणि त्याला फाईट करेल तो मयूर ग्रुप बदलापूर. या दोन टीम मध्ये सामना. तर या दोन्ही संघांचा विचार केला तर एक एक सामना दोन्ही संघांनी जिंकलाय आणि पुढच्या फेरीमध्ये हा संघ दाखल झाल्यात. त्यामुळे आता येते संधी आहे या दोन्ही संघांना पुढे सरकण्याची. एक नामी संधी चालून आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त चांगलं प्रदर्शन करावं लागेल ते मॅच मध्ये. तर सलामीची जोडी मैदानामध्ये येत असताना जितेश बैकर आणि ललित मराडे या दोन फलंदाजांना पाहतोय. गोलंदाज पाहतोय मैदानावरती मयूर पिसेकर. पहिलं षटक एकमेव पॉवर प्लेचं षटक असेल तर येथून सामना सुरू होतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल या ठिकाणी दिला जातोय. लेट्स प्ले गेम ऑन. पहिलाच बॉल या ठिकाणी जागा बनवून खेळायचं होते. थोडेसे पाठीमागे सरकले आणि चेंडूचा प्रचंड वेग या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला. त्यामुळे चेंडू गेलाय तो डॉट. अतिशय चांगली गोलंदाजी करावी लागेल. आपलं होम ग्राउंड आहे. घरच्या मैदानावरती मात्र स्विच इट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक बॉल डॉट. दोन चेंडू लगातार डॉट फेकल्यात. एवढी चांगली गोलंदाजी मयूर पिसेकर यांच्याकडून पाहायला मिळतो आपल्याला. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि त्याच गोलंदाजाचा वापर मात्र आता पुन्हा एकदा या बेलेस. आणखीन एक डॉट. व्हेरी गुड बॉलिंग आणि चांगली लाईन अँड लेंथ मध्ये काय गोलंदाजी झाली आहे. ते मात्र अद्याप खातं खुलं केलं जात नाहीये ते विकास सीसी मानकेवली टीमचं. या बेलेस हलक्या हाताने कट केलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरकलाय. तोपर्यंत मिळाली आहे ती सिंगल. आत्ता मात्र कुठे खातं खुलं केलं गेलं या टीमचं. कारण गरज होती ते एखाद्या बॉल बॅटला कनेक्ट करण्याचा. आणि ललितचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये फार चांगली फलंदाजी केली होती. पहिलाच बॉल ओरपीज या ठिकाणी चेंडू मिळालाय. चेंडू जातो या बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि दुसऱ्या टप्प्यावरती चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला आणि तेथे मात्र पाहावं लागेल
पंचांचा डिसिजन 4 धाबा चौकार पाहायला मिळाला. आमचा प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी होता आणि त्यांनी पाहिलंय की अडवण्याचा प्रयत्न होता बॉलला, मात्र स्वतःही बाहेर गेले चेंडू सकट आणि त्यामुळे ते पहिला चौकार ललितच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. ललित एक ताकदवर फलंदाज आहे, त्यामुळे मयूर ग्रुपला त्याला रोकावं लागेल. का तो जर राहिला मैदानावरती तर निश्चित येते धाबांचा आणि धावाच पाहायला मिळतील, कारण एवढी क्षमता ताकद त्याच्यामध्ये. और या बेलेस मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय डीप मध्ये. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडंसं फंबल आणि थ्रो पैकी पाहिली तर थोडीशी स्क्वेअर आली आहे. तोपर्यंत येते 2 धावा सहजरित्या अंकित केल्यात गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ होतोय तो समाप्त आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर जडी सुद्धा गडीबाद झाला नाहीये, तरी मात्र धावसंख्या मी म्हणेन फक्त 7 धावा धावपळकावरती. एवढी चांगली गोलंदाजी मयूरच्या कडून पाहायला मिळाली. तर मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता, कारण मागच्या सामना जिंकला आणि त्यामुळे अनिकेत ठरलाय या सामन्याचा मानकरी. तर चला आपण या अनिकेत आपल्या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. तर गोलंदाज पाहतोय दुसरं षटक. प्रतीक या बेलेस यॉक लाईनचा चेंडू आणि इथून मात्र फलंदाज बाद. धावचीची संधी, बिग विकेट. ज्या विकेटची तलाश होती मयूर ग्रुप संघाला ते मात्र काम केलंय प्रतीक पिसेकर याने, कारण चेंडू ब्लॉक होलचा फेकला होता. समोर खेळलेत बॅट्समन आणि धाव घ्यायची गरज नव्हती मी म्हणेन, आणि अतिघाई संकटात नाही असं चित्र पाहायला मिळाला. फर्स्ट विकेट डाऊन. थँक्यू. तर हेमंत बॅट्समन मैदानावरती जात असताना एक सांघिक यश मिळालं. फार मोठा विकेटचं पतन पाहायला मिळालं येथून. त्यामुळे इथे आता थोडासा दबाव या संघावरती पाहा मिळेल का माणकिवली टीम वरती. तर इथे मॅन ऑफ द मॅच अनिकेतला दिलं जातंय. त्या ठिकाणी पाहतोय मयूरजी पिसेकर आणि त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ नागरिक त्यांचे शुभ असते सामनावीराचा पुरस्कार अनिकेतला. आदेश 11 सिरगाव संघ या सामन्यामध्ये पुढे सरकत असताना दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. या बेलेस पाहिलं तर डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, बॅकअपला कोणी नाही आहे आणि अशा वेळेला येथून मात्र 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि वाईट. एकूण 4 धावा. तर पाहते एकही धाव नव्हती त्या ठिकाणी, एक्स्ट्रा 3 धावा मिळाल्या आणि त्याच्यानंतर जर पाहिला तर हा वाईटचा इशारा आलाय. अकरा धावा धावपळकावरती होत असताना दुसरे षटक प्रगतीपथावर. फार चांगली दोन्ही संघ एक एक सामना जिंकल्यात, त्यामुळे आत्मविश्वास त्यांचा उंचावलेला पाहायला मिळतोय. चांगला फटका, क्षेत्ररक्षक होते मात्र पुढे सरकले आणि चेंडू गेलाय तो 1 बाउन्स ओव्हर द लाईन. हॅलो.
तर चौकार पाहायला मिळतोय आपल्याला फलंदाज हेमंतच्या बॅट मधून येते, मात्र हेमंतला चांगली फलंदाजी करावी लागेल. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू हुक केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून आलाय तो, हाय अँड हँडसम षटकार. तर एवढा शॉर्ट बॉल फेकला, त्याच्यावरती खूप वेळ मिळाला फलंदाजाला फटका खेळण्यासाठी. यावेळेस चांगला बॉल होता, खेळाचा होता ऑन साइडला, मात्र चेंडू गेला आहे बॅट चिकट लागून पाठीमागे, आणि तोपर्यंत मिळाली आहे ती एक धाव. कमबॅक केलं मी म्हणेन. 2 चेंडूवरती 10 धाबा आल्या होत्या, कारण 3 धाबा धावून एकवटले आणि त्याच्यानंतर वाईड बॉलचा इशारा आलाय. त्यामुळे ज्या पहिल्या षटकात फार कमी धाबा होते, तेथे मात्र दुसऱ्या षटकात पुढे सरकताना माणकिवली टीम आत्ता मात्र दिशेपासून भरकटलाय. गोलंदाजाचं दिशेवरती मी म्हणेन नियंत्रण नाही आहे, आणि दिशेवरती नियंत्रण ठेवणं खूप महत्वाचं असतं. दुसरं षटक टॅप केलं चेंडूला, आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू होता, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, येथून दुसरी धाव घातक ठरेल का, आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगला रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाला, आणि त्याच्यावरती मात्र या 2 धाबा सहजतेने मिळवल्यात. असं वाटलं होतं इथून धावची जी संधी आहे, मात्र जो खेळाडू होता साईकला जितेश, त्याने मात्र चित्तेच्या चपळाईने या 2 धाबा पूर्ण केल्यात, आणि स्कोर कार्ड पाहिलं तर आता 25 धाबा. दुसऱ्या षटकामध्ये पॅडल स्वीप करायचा होता, मात्र या ठिकाणी चेंडू एस्ट्यांचा वेध घेऊन जातोय, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद होतोय, विकेट डाऊन. हॅलो, चला जास्त वेळ एकत्र येऊ नका मित्रांनो, अद्याप 3 सामने पेंडिंग आहेत, त्यामुळे आपण बेलेकडे लक्ष द्या आणि खेळ करा, या सूचना करू शकतो आम्ही तुम्हाला, कारण यातूनच एखादा संघ पुढे सरकेल आणि मग त्याला थोडासा अंधार होईल खेळण्यासाठी. त्यामुळे आपण अगोदरच घाईगर्दी करा आणि सामना सुरू करा. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना विकास सीसी मानकिवली संघाने 2 महत्वपूर्ण फलंदाज गमावल्यात आणि धाबा कुठल्यात त्या 25. त्यामुळे येणाऱ्या उर्वरित 2 षटकामध्ये सुद्धा चांगली धावसंख्या बनवावी लागेल, कारण मयूर ग्रुप संघ एक बलवान संघ आहे. पहिल्या मॅच मध्ये त्यांना पाहिलं की पहिल्या मॅच मध्ये सुद्धा त्या संघाने 63 धाबा चेस केल्या, त्यामुळे ते 4 षटकांचा सामना असला तरी 55 ते 60 धाबा ठोकाव्या लागतील या विकास सीसी मानकिवली टीमला. तिसरे षटक गोलंदाज पाहतोय आपण, तिसरे षटक रोहितला पाहतोय मैदानावरती. पहिलाच बॉल, या बेलेस मात्र एज लागतोय, चेंडू पाठीमागे, आणि अतिशय चांगला सुरेख झेल टिपत असताना फलंदाज बाद होतोय. फार मोठा लागतोय हेमंतच्या रूपामध्ये. ज्या यमनने एक चौकार एक षटकार दाखवला होता, त्या फलंदाजाला मात्र बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये पाठवलं जातोय. हॅलो, तर न्यू बॅट्समॅन इन अप नंबर 5 मनीषला पाहतोय मैदानावरती आपण. फार चांगलं कमबॅक केलंय मयूर ग्रुप संघाने. येते मात्र फटका बसलाय की काय, जास्त उंची लांबी कमी, झेलचा अंदाज घ्यायचा होता, मात्र क्षेत्ररक्षक पाठीमागे थांबले, आणि तोपर्यंत येते 2 धाबा पुन्हा एकदा मिळवल्या गेल्यात. अतिशय चांगली मी म्हणेन झेल टिपण्याची नामी संधी होती येते, कारण वारंवार अशा संध्या येत नसतात. तर 2च धाबा पाहायला मिळाल्या. तिसरे षटक मात्र फार चांगलं फेकत असताना रोहितला पाहतोय, यंगस्टर खेळाडू, मागच्या मॅच मध्ये सुद्धा फार चांगली गोलंदाजी
गोलंदाजाने केली होती, त्यामुळे त्याला आता इथे यावेळेस हुक केलाय. चेंडू पुन्हा एकदा पाठीमागे, गुड कॅच. आणि इथे झेल टिपला, एक धक्का लागला. या षटकामध्ये मात्र 2 फलंदाज बाद झाल्यात आणि धावसंख्या जी वेगाने पुढे सरकत होती त्या धावसंख्येला मध्येच आला घातला जातोय. गुड कमबॅक डीजे. विकेटचं पतन सातत्याने या तिसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळालं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये सुरक्षित होता, 25 धावा दापळकावरती होत्या. त्याच्यानंतर मात्र रोहितने चांगली इथे गोलंदाजी केली आहे. एक यंगस्टर खेळाडू पाहायला मिळतोय, तीच गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल म्हणता येणार नाहीये, कारण चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघून जातोय आणि पंच निरंजन साबंत सर या ठिकाणी इशारा करत असताना की हा चेंडू खराब आहे, स्क्वेअर आहे, त्यामुळे इथे आणखीन एक धाव मिळाली आहे. न्यू बॅट्समन राज मैदानावरती आल्यात. थोडीशी धावसंख्या कमी पाहायला मिळतो. इथून मात्र या संघाला सावरावं लागेल. सावकार षटकारांची गरज आहे आणि पुन्हा एकदा हलकस अपील केलंय. अपिलामध्ये जास्त उत्साह पाहायला मिळालाय. पाहिलं पंचांनी आणि एक डॉट बॉलची सांगता होत असताना खूप चांगला सामना. याच्यानंतर सामना पाहायला मिळेल आपल्याला गावदेवी कुळगाव म्हणजेच राज क्रीडा मंडळ कुळगाव विपक्ष आदेश 11 शिरगाव या 2 टीम मध्ये समर्थ बदलापूर गाव. यावेळेस स्टॉपेज खूपच उंचावरती झेल होता आणि एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, धावची जी संधी होती ते थ्रोपैकी हळूवार पद्धतीने पाहायला मिळाली आणि त्यामुळेच जणू येथे 2 धाबा एकवटण्याची संधी निर्माण झाली होती. बॉल 5 4 2 टू गो. एक 1 टू गो. शेवटचा बॉल या षटकामध्ये फार चांगली गोलंदाजी रोहितला पाहतोय. इथून मात्र मोठा पडका खेळायचा होता. चेंडू उंच गेल्या. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि झेल सुटलाय आणि चेंडू जात येतो बाउंड्री लाईनच्या बाहेर, कारण चेंडूचा प्रचंड वेग पाहायला मिळाला आणि या 4 धाबा खूप उपयुक्त चौकार पाहायला मिळतोय. तिथून 3 षटकाचा खेळ संपला आणि 3 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना विकास सीसी माणकिवली संघाने धाबा बनवल्या त्या 34 धाबा. त्यामुळे आता शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये ते धाबांची गरज आहे, कारण धाबा इथून बनवाव्या लागतील. कारण खेळपट्टीचा विचार केला तर आज जास्तीत जास्त खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल ठरल्या, कारण सकाळपासून पाहिलं 50 पेक्षा जास्त धाबा 3 सामन्यामध्ये बनवल्या गेल्या. एकच सामना लो स्कोरचा पाहायला मिळाला, त्यामुळे ते धाबा या बनवाव्याच लागतील विकास सीसी माणकिवली टीमला. शेवटचं स्लॉगिंग वरचं षटक इथे गोलंदाज मयूर ग्रुपच्या वतीने नितेश याला मात्र पाचारण केलं जाते. शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे, त्यामुळे 6 बॉल वरती जास्तीत जास्त धाबा कुटाव्या लागतील त्या टीमला. तर थोडीशी गोलंदाजांची बातचीत करत असताना की कशा प्रकारे या धाबा रोखायच्या, तर दुसरीकडे माणकिवली टीमला कशा प्रकारे धाबा बनवायच्या हा मात्र बेड येथे लागला गेलाय, कारण खूप धाबा कमी आहेत. 34 धाबा झाल्या धापळकावरती. शेवटचा ओव्हर, पहिलाच बॉल ओव्हर पिच मिळालाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू जाईल लॉंग ऑनच्या वरून आउट ऑफ पार्क. 6 धावा. हॅलो. तर रोहितच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती षटकार पाहायला मिळाला. अशा फटक्यांची गरज आहे आता स्कोर कार्ड वरती धावा वाढवण्यासाठी. स्क्वेअर ऑफ द विकेट
खेळल्या गेल्यात बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत मात्र धाव मिळेल एक. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज येथून मात्र धावचीच्या स्वरूपाने बाद होतो. एकच धाव मिळाली आहे. 41 या धावसंख्येवरती लागलाय तो पाचवा आद्रा. हॅलो. तर पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा. एक धाबाली एक विकेट सुद्धा मिळवलाय. यावेळेस पुन्हा एकदा हुक करतोय चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेला. स्वर्गीय रिची मात्रे स्टँड समोर चेंडू जातोय आणि आलाय तो विश्वसनीय चौकार. 4 धावा. हॅलो. तर चौकार पाहायला मिळतोय आपल्याला इथून. पुन्हा एकदा चांगला फटका खेळायचा होता. उंचावरती झेल आहे आणि निरंजन झेल खाली चांगला झेल टिपला जातोय. इथून मात्र ज्या फलंदाजाने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला त्या फलंदाजाला पुन्हा एकदा बाद केलं जातंय. गुड बॉलिंग. हॅलो. 45 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचत असताना पुन्हा एकदा मोठा फटका. क्षेत्ररक्षक होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर. जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर आणि चेंडू सीमा रेषेबाहेर. शिवमंतर. तर शेवटच्या षटकामध्ये ते मात्र धाबाच आणि धाबात जमवण्याचा प्रयत्न केला जातोय. एकूण पाहिलं तर 51 धाबा 50 कंप्लीट झाली आहे. 51 धाबा कुठल्या गेल्या धावपळकावरती अद्याप काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस पुन्हा एकदा तोच फटका. जणू काय रिप्लाय पाहायला मिळतोय आणि बॅक टू बॅक सरळ 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आलेत. ते फलंदाज पाहतोय आपण रोहनला सलग 2 षटका टोकलेत आणि एकूण 57 धाबा बनवल्या गेल्यात. असं वाटलं होतं धावांसाठी झगडतो की काय संघ आणि मात्र शेवटच्या स्लॉगिंग ओव्हरच्या डेट ओव्हरच्या षटकामध्ये जिथे गरज होती विकास सीसी माणकेवली टीमला आणि त्या धाबा आल्यात त्यामुळे 57 स्कोर झालाय आणि 58 धाब्यांची गरज आहे ती मयूर ग्रुप बदलापूर टीमला. मात्र तत्पूर्वी दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल गावदेवी कुळगाव विपक्ष आदेश 11 शिरगाव. या दोन्ही टीमचे कॅप्टन समर्थ बदलापूर गाव सॉरी. तर या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस या ठिकाणी केला जाईल. या दोन टीम मध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. सुरुवातीला विचार केला मयूर ग्रुप बदलापूरचा संघाने तर सुरुवातीला 2 धक्के दिले त्याच्यातून सावरतो ना सावरतोच पुन्हा एक धक्का लागला आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जी फलंदाजी केली आहे ना ती मात्र एक विश्वसनीय अतुलनीय कामगिरी पाहायला मिळाली आपल्याला. असं वाटत होतं की 40 ते 45 धावा बनवेल मात्र एकूण जर धावसंख्या पाहिली तर 57 धाबा आणि 58 धाब्याची गरज असेल. मात्र 58 धाबा चेस केल्या जातील की त्यांना थांबवलं जाईल याचं उत्तर द्वितीय सत्रामध्ये मिळेल. आणि जसं सत्र सुरू होईल तसे मायक्रोफोनवरती येतील याच विभागातील एक अत्यंत लोकप्रिय समालोचक मॅडी दुले.
धन्यवाद जगदीश पाटील सर. 58 धावांची गरज मैदानावरती मयूर ग्रुप बदलापूर संघाला. उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित या स्पर्धेचे सर्व लाडके प्रेक्षक या सर्वांचं मनापासून स्वागत. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण इथे आलात, आम्ही आपले हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नाणेफेकी केली जाईल आमच्या टॉस बॉक्स मध्ये. आदरणीय मयूरजी पिसेकर साहेबांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण समर्थ बदलापूर आणि कुलगाव या दोन संघांदरम्यान नाणेफेकी करा टॉस बॉक्स मध्ये. 58 धावांचं लक्ष्य म्हटलं तर 14.50 ची गती ही मेंटेन करावी लागेल मयूर ग्रुप बदलापूर टीमला. मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आपण पाहतो स्ट्रायकिंगला निरंजन आणि नॉन स्ट्रायकिंगला प्रतीक. पहिले षटक गोलंदाजीसाठी ललित मराडे. यावेळेस गेम ऑन. पहिला बॉल, पहिलाच बॉल लॉप केलाय. वन शॉट स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जाईल लॉंग ऑफला भेडून. यावेळेस येतोय निरंजन पिसेकरच्या पॅडमधून पहिला धमाका षटकार. थँक्यू डिझाई. 14.50 ची गती आहे रमेश सर. निश्चितच निरंजन पिसेकर आपण पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये एक जबरदस्त फलंदाजी याच खेळाडूने केली आहे. त्यासाठी नक्कीच म्हणेन जिंदगी में कभी ना हार मानने वाले व्यक्ती को हारना मुश्किल है. आणि इथे मात्र यावेळेस या मॅच मध्ये निरंजन पहिल्याच मॅच मध्ये आणि पहिल्याच बॉलवरती परिचय देत असताना इथे यावेळेस लाईन चांगली आहे. कमबॅक करतोय गोलंदाज ललित मराडे. शॉट ऑफ लेनचा चेंडू होता. चेंडू मात्र पडल्यानंतर थोडसा टेक ऑफ झाला. अगदी खांद्या लगत चेंडू निघून जात असताना यष्टीरक्षक गॅदर करतायत जितेश बाईकर. व्हॉट बॉलिंग. पहिला बॉल षटकाराला कमबॅक करण्याची धमक. इथे यावेळेस अजून एक जबरदस्त प्रहार. लॉंग ऑनला मात्र यावेळेस चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतील 6. हा येतोय षटकार. थैंक यू. कुछ आसानी से नहीं मिलता, उसके लिए हार्डवर्क करना बहुत जरूरी है. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त प्रहार. सुरुवात चांगली पाहायला मिळते. 14.50 ची गती. इथे यावेळेस रिव्हर्स अटॅम्प. अजून एक चांगला फटका सजवलाय. यावेळेस निरंजन पिसेकरच्या बॅट मधून अजून एक दमदार चौकार येतोय. धावसंख्येचा ग्राफ इथे पुढे सरकत असताना तब्बल 16 धावा. रन्स मिळतील 4. चौकार. थँक्यू. धावसंख्येचा पाठलाग करतो यावेळेस मयूर ग्रुप बदलापूर संघ. 58 धावांचं टार्गेट आहे. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता. जब तक न पडे पत्थर पे हथौड़े की चोट तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. यावेळेस मैदानावरती धावांचा आकार. निरंजन पिसेकर. इथे यावेळेस यॉर्क लाईनचा बॉल और पिच बॉल होता. अक्षरशः खोदून काढला. यावेळेस निरंजन आगीचे गोळे टाकण्याचा प्रयत्न करतात ललित मराडे. यावेळेस निरंजनला थांबवायचं कसं हेच डावपेच हेच कानमंत्र विकास सेसी मानकुली टीमचे खेळाडू देत असताना 5 बॉल 16 धावा 17 धावा. शेवटचा बॉल असेल फेस करण्यासाठी प्रतीक ऑन स्ट्राइक. नितेश. इथे यावेळेस अजून एक चांगला बॉल यॉर्क लाईनचा होता. खोलवर टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय. टेक ऑफ होतोय. उर्वरित काम यष्टीरक्षक कंप्लीट करत असताना यावेळेस पंच हेच सांगतात निरंजन सावंत सर षटक क्रमांक पहिलं संपन्न होतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती सरासरी मेंटेन केली जाते. 17.00 अशी गती पाहायला मिळते. 17 धावा धाव फलकावरती मयूर ग्रुप बदलापूर टीमच्या.
थँक्यू धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या खूप वेगाने भन्नाट वेगाने जणू काय एक्सलेटर वरती पाय ठेवलाय मी म्हणेन निरंजन पिसेकरने, ज्याच्या बॅट मधून 2 षटकार 1 चौकार आपण पाहिलाय. सुरुवात चांगली आहे, शेवट चांगलाच होईल यात मात्र शंका नाहीये. मॅच रफ अँड टफ होईल, डू ऑर डायची मॅच, जिंकू किंवा मरू. एखाद्या संघाला पुढे चाल देण्यात येईल, एखाद्या संघाला परतीचा रस्ता परतावा लागेल. यावेळेस इथे ऑन साइडला अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने. एकच धाव इथे मात्र कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 18 धावा. शेवटचे 2 बॉल अप्रतिम फेकले ललित मराडेने आणि यावेळेस गोलंदाजी मार्क वरती मनीष पांडे. गोलंदाजी मध्ये कमबॅक करावा लागेल. 58 धावांचं टार्गेट. इथे यावेळेस यॉर्करचा बॉल चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु कव्हरला चेंडू होते. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक येत आहेत इनफिल्ड वरून थोडस बाहेर चेंडू गॅदर करतायत. त्या ठिकाणी मात्र एकच धाव. एका धावेच्या मदतीने सिंगल डबल म्हटलं तर क्रिकेटची लाईफलाईन यावेळेस आपण पाहतो तितकी महत्वाची असते. कारण तुमच्या भात्यात तुमच्या कोठ्यामधून चौकार षटकार जर येत असेल तर सिंगल डबलला देखील तुम्ही तितकंच प्राधान्य द्या. हेच करत असताना यावेळेस नितेश पिसेकर स्ट्राईकला निरंजन पुढे सरसावलेत. यावेळेस चेंडू बॅटच्या संपर्कात येत नाहीये. यावेळेस भन्नाट वेग होता, चेंज ऑफ पेस गतीमध्ये थोडस वेग होता. गोलंदाज आपण पाहतोय मनीष पांडेला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात. यावेळेस चेंडू होते डॉट. आदरांजली चषक यावेळेस 20-21 हे पर्व आपण पाहतोय सातत्याने जबरदस्त आयोजन या बदलापूर नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यातीलच एक दर्जेदार आयोजन म्हटलं तर ओमसाई क्रिकेट संघ छत्रपती शिवाजी महाराज चौक यांच्या वतीनं चालू असलेली स्पर्धा आदरांजली चषक. यावेळेस थोडेसे पुढे सरसावलेत, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक जज करतात. यावेळेस कॉल इथे मात्र मनीष पांडेने दिलाय. यावेळेस माझं सेल मी घेणार आणि तेच दाखवून देत असताना एक चांगला झेल फलंदाज होतात बाद. पहिला अडसल दूर केलाय निरंजन पिसेकर नावाचा. पहिला अडसल दूर करत असताना एक बिग लॉस मयूर ग्रुप बदलापूर टीम. थँक्यू निरंजन बाद झाल्यानंतर थोडीशी स्मशान शांतता डगआउट मध्ये नक्कीच पाहायला मिळते. आता मात्र प्रतीक येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात दमदार केली निरंजन पिसेकरने, परंतु इथून मात्र संघाचा डाव या मिडल ऑर्डर मध्ये तुम्हाला सावरावा लागेल. इथे यावेळेस अख्खूट टप्प्याचा बॉल अप ट्रॅकर चेंडू चालला वाईड स्ट्रॉंग आपला बीट करून 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. अजून एक संघर्षमय चौकार. यावेळेस नितेशच्या बॅट मधून रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. थँक्यू 23 धावा फलकावरती 58 धावांची गरज. सामन्यामध्ये अजूनही यावेळेस थरार नाट्य पाहायला मिळतंय. कोण जिंकेल हा सामना याचं उत्तर सांगणं फार कठीण असेल. निरंजन पिसेकर एक महत्वाचा फलंदाज बाद झाला, परंतु मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आणि नितेश ही जोडी मैदानावरती पाहते. सामन्यामध्ये कमबॅक करून देतील का? या मॅच मध्ये सामना महत्वाचा असेल. रफ एंड टफ मैच. संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता. लोग आज भी पूछते हो पत्थर को क्योंकि भरोसे के लायक इंसान नहीं मिलता. इथे मात्र भरोसा दाखवावा लागेल नितेशला, भरोसा दाखवावा लागेल संघावरती प्रतीकला आणि ही मॅच इथून मात्र जिंकावी लागेल. सामना रफ एंड टफ होईल यात मात्र शंका नाहीये. षटक क्रमांक यावेळेस प्रगतीपथावरती असताना तिसरं षटक हेमंत मराडे. बारा चेंडू 35 धावांची गरज. हाफ ट्रॅकर बॉल चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स पंच दर्शवतात. यावेळेस हा चेंडू यावेळेस चांगला पाहायला मिळतोय. जबरदस्त वेगवान चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर फ्लाय झाला आणि इथे यावेळेस डॉट. एक डॉट चेंडू मयूर ग्रुप बदलापूर संघावरती
प्रेशर क्रिएट करत असताना आपण पाहतोय आदरांजली चषकचा हा थरार. अप ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा यावेळेस पंचांनी दर्शवलाय नो बॉल. पंच हेच सांगतात आणि इथे 2+1 या मिळतील एकंदरीत 2 धावा. हाईट फॅक्टर इथे सांगत असताना यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पंच याच्यासाठी रिव्ह्यू नसेल, फक्त ओव्हर द वेस्ट भीमर चेंडू आणि रनआउट साठी याची नोंद घ्या. दोन्ही टीम सातत्याने प्रत्येक संघाला सूचना आयोजकांच्या वतीने आम्ही देत असतो आणि त्या सूचनांचं पालन यावेळेस सातत्याने काटेकोरपणे प्रत्येक संघ करतायत. धावसंख्या धाव फलकावरती यावेळेस सुमित 22 आम्हाला सांगत असताना 26 धावा 26 लॉस ऑफ 1 विकेट. ऑफिशियल गुणलेखक आमच्या समवेत जोडले गेलेत. एक अचूक माहिती त्यांच्या माध्यमातून पुरवली जाते. समालोचकाच्या पाठीचा कणा गुणलेखकाला म्हटलं जात आहे आणि ती माहिती इथे यावेळेस देत असताना सुमित 22. एक चांगला डिसिजन जेव्हा 2 पंच एकत्र येतात तेव्हा मात्र एक चांगलं डिसिजन तुम्हाला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये आणि तेच डिसिजन देत असताना मुन्ना पठाण सर, शाहपूर किशान, मुन्ना पठाण आणि यावेळेस मुख्य पंचाच्या भूमिकेत निरंजन सावंत सर. इथे यावेळेस स्टेप आउट झालेत. कॉर्बॅनचा अपील येस इट इज आउट. पंचांनी स्वीकारलाय परंतु इथे हा फ्री हिटचा बॉल होता आणि इथे यावेळेस फलंदाज बाद नसेल. जगदीश पाटील सरांनी मगाशीच सांगितलं की आवर्जून उल्लेख केला. कदाचित खेळाडूंना माहित देखील नसतं की या बॉलवरती फ्री हिट असते. सातत्याने जेव्हा फलंदाज बाद होतात तेव्हा मात्र एक वेगळे चित्र पाहायला मिळतंय. थोडस निराश होतात परंतु इथे मात्र निराश होण्यासारखं काही कारण नाहीये. परंतु इथे पूर्णतः सेफ असतील प्रतीक पिसेकर. यावेळी चेंडू होते डॉट. धावसंख्या मात्र स्थिरावली आहे. इथे यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. ऑन साईडला आपण पाहतोय रितेशला चेंडू उचलतील फेकतील. फेकी थोडीशी चुकीची. बॅकअप देखील चुकीचा पाहायला मिळतोय. तोपर्यंत त्याचाच फायदा इथे मात्र घेत असताना प्रतीक पिसेकर. 3 धावा एकवटल्या जातात आणि या 3 धावेच्या मदतीने संघाचं धावफलक यावर वधारताना पाहायला मिळतंय. 29 धावा 58 धावा लक्ष असताना अर्धा टप्पा यावेळेस गाठलाय टीम मयूर ग्रुप बदलापूर टीमने. अद्याप जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक असतील उर्वरित 9 चेंडू आणि 29 धावांची गरज. हे इक्वेशन असेल या मॅचचं. जबरदस्त फाईट शेवटच्या बॉल पर्यंत सांगू शकत नाहीये. मयूर ग्रुप बदलापूर की विकास सीसी मांडकिवली, ललित मरोडे की प्रतीक पिसेकर. इथे यावेळेस लाईन चुकीची आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी. चेंडू मात्र खूपच बाहेर जात असताना पंच निरंजन सावंत हे सांगतात यावेळेस वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात रन्स मिळते 1. 9 बॉल 28 धावांची गरज. प्रत्येक बॉल वरती समीकरण बदललेलं. इथे यावेळेस चेंडू येतोय डॉट. मी मगाशी सांगितलंय एक डॉट चेंडू तुमच्यावरती प्रेशर क्रिएट करेल परंतु एक डॉट चेंडू विकास सीसी मांडकिवली संघ पूर्णतः प्रेशर रिलीज करत असताना या मॅच मध्ये आपण पाहतोय कमबॅक करतात, वापसी करतात गोलंदाज. चांगलं षटक म्हणता येईल यावेळेस हेमंत मराडेचा. स्ट्राईकला नितेश. इथे यावेळेस अजून एक डॉट बॉल. दबाव दबावाखाली वावरत असताना यावेळेस नितेश थोडस बाहेर येतोय परंतु इथे यावेळेस पंच दर्शवत नाहीये कोणत्या प्रकारची खून. तोपर्यंत डॉट बॉल. चांगली मॅच, चांगलं बॅटल. इथे यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने फटका चांगला पाहायला मिळतोय परंतु क्षेत्ररक्षक देखील चांगलं पाहायला मिळतोय. तोपर्यंत मिळतील 1 धाव आणि इथे विकेट सॅक्रिफाईस केली आहे. फलंदाज बाद होतील. 1 मोर विकेट डाऊन. सलामीची जोडी डगआउट मध्ये आपण पाहतोय. निरंजन पिसेकर नंतर नितेश पिसेकर बॅक टू द डगआउट.
शेवटचं षटक थोडस फास्ट घ्या. 20 मिनिटांचा अवधी. यावेळेस मुन्ना पठाण सर आणि निरंजन सावंत सर यांना विनंती करेन, वेळेची मर्यादा ही प्रत्येक सामन्यावरती असेल. यानंतरची मॅच समर्थ बदलापूर वर्सेस कुळगाव या दोन टीम मध्ये असेल. समर्थ बदलापूर टीमने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि प्रतिस्पर्धी कुळगाव टीमला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. यावेळी शेवटचं षटक. येणारे 6 बॉल 27 धावांची गरज. इथे यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळते. अजून एक डॉट चेंडू. सामना थोडासा दूर गेलाय. मी म्हणेन माणिकुली आणि बदलापूर गावामध्ये जेवढं अंतर आहे ना तेवढं अंतर आता बॉल आणि रन्स मध्ये पाहायला मिळत आहे. येणारे 5 बॉल आणि 27 धावांची गरज. संघर्ष करावा लागेल. संघर्ष करणारे कधी हरणारे नाहीयेत. इथे यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. मिड विकेटला डीपला चेंडू होतोय. 1 धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल यावेळेस स्कोर कार्ड वरती 33 धावा. अद्याप 25 धावांची गरज. 58 धावांचं लक्ष होतं पहिल्या सत्रामध्ये. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 17 धावा धाव फलकावरती होत्या. कोणी विचार देखील केलं नव्हतं हा संघ. कोणी विचार देखील केलं नव्हतं की यावेळेस एक शॉर्ट रन असेल. एकच धाव यावेळेस धाव फलकावरती ऍड केली जाईल. माफ करा, निश्चितच यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये निरंजन पिसेकर 17 धावांचं ते षटक होतं, परंतु इथे कमबॅक केलंय. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल या मॅच मध्ये विकास सीसी मानकुली टीम कडून. जबरदस्त गोलंदाजी. शेवटचं षटक राज गडगे. यॉर्क लाईनचा बॉल खोलवट टप्पाचा होता, खोदून काढला ऑन साइडला. आता मात्र सिंगल येते. जणू काही हा सामना यावेळेस प्रतीक पिसेकर मयूर ग्रुप बदलापूर टीमने सोडला असावा, कारण सामना आता जिंकता येणं फार कठीण होऊन बसलाय. यावेळेस भन्नाट वेग. चांगली लाईन पाहायला मिळते. चांगला टप्पा. यावेळेस डॉट चेंडू येतोय. राज गडगे शेवटचा षटक स्लॉग ओव्हर साठी. स्ट्राइक एंडला प्रणित. शेवटचा बॉल. इथे यावेळेस मिस टायमिंग, परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत सामना यावेळेस एका बाजूने झुकलेला. फक्त औपचारिकता इथे यावेळेस कंप्लीट केली. विकास सीसी माणकुली टीमचं कौतुक करावं तितकं कमी. हार्दिक हार्दिक अभिनंदन फॉर द नेक्स्ट राऊंड. तिसऱ्या फेरीमध्ये हा संघ दाखल झालाय. या संघ